नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून सांगायचं. एकदम कडक व्हिडिओ बनलेला आहे तुमच्यासाठी आणि बंजारा सांगून झालेला आहे, तर काही इश्यू नाही, एकदम कडक व्हिडिओ आहे. तर कसा झाला ते कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही, कारण भावांनो सबस्क्राईब आलं की आपला दिल असा गार्डन गार्डन. चला मग लगेच काय आपलं बीट मार्केट जे काय असते ते ओपन करून घ्यायचं लाईट मशीनमध्ये. आणि काही अडचणीत असेल तर आपल्याला इंस्टाग्रामला विचारू शकता. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि टेलिग्राम पण ग्रुप जॉईन करायचा, तिथं पण आपण सर्व मस्त देत असतो, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि चला मग लगेच आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बीट मार्क लाईट मशीनमध्ये इम्पोर्ट केल्यानंतर जे काही आपला बीट मार्क आहे ते इथं ओपन करून घ्यायचा. ओपन केल्यानंतर दुसऱ्या बीट मार्कपासून घ्यायचा आणि जे काही तुमचे मॉडेलचे फोटो असतील या म्हणजे हे मॉडेलचे फोटो पण मी तुम्हाला देईल आणि काय तुमचे जे काय मॉडेल असेल ते पण ॲड करू शकता, काही इश्यू नाही. तर फोटो ॲड करून घ्यायची कशी माहिती आहे काय, तर परत जे असेल क्लिक करायचं, गॅलरीमध्ये जायचं आणि जे काही तुमचे फोटो असतील ते ॲड करायचे. असे काही छोटे मोठे फोटो झाले तर क्लिक करायचं आणि याला फुल एरिया करून घ्यायचं आणि जे काही फोटो असतील ते शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे. काही इश्यू नाही भावना, एकदम सोप्या पद्धतीचे व्हिडिओ शिकले जातात मराठीमधून, त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. त्याला सबस्क्राईब करते यार भाई. फोटो ॲड करून घ्या सर्व. तर मी 24.5 करतो, तुम्ही सर्व फोटो ॲड करून घ्यायचे भावना, काही इश्यू नाही. आणि जे काही मग फोटो ॲड झाल्यानंतर स्टार्टिंगला यायचं जे काय ओरले असेल ते ॲड करून यायचा, एक्स्ट्रा पार्टीतून कट मारायचा. त्यानंतर डबल चॅसर क्लिक करायचं, गॅलरीमध्ये जायचं, जे काही इथं बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डर ॲड करून याला शेवटपर्यंत वाढून घ्यायची. त्यानंतर इथून आपल्याला आता शेकी बेट द्यायचा. त्यासाठी आता इथून बॅक यावं लागेल आणि जे काय आपला शेकी बेट शीट असेल ते इथून ओपन करावं लागेल. इथं ओपन केल्यानंतर जे काही पहिल्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी करायचा आहे, फोटोवर क्लिक करायचं आहे, ते इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करून 3 टिप केली त्याच्यात क्लिक करायचं आणि ते कॉपी इफेक्ट नाव असेल त्याला इथं क्लिक करून हा इफेक्ट कॉपी मारायचा. त्यानंतर आपण आपल्या बीट मार्कला यायचं आणि जे काय दुसऱ्या बीट मार्कला आल्यानंतर इथून जे काय आपण फोटो ॲड केले तर त्या पुढच्या 2 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि जे काही एक मोठा फोटो येईल त्याला सोडायचा आणि डबल या पुढच्या फोटोला हा इफेक्ट 2 म्हणजे या 2 फोटोला हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. तर मी पेस्ट करून घेतो, काही इश्यू नाही बघा. आणि एक मोठा फोटो द्यायला सोडायचा, डबल एक बारक्या 2 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. असंच म्हणजे करत करत तुम्ही कुठपर्यंत द्यायचं ते पण सांगून देतो, काही इश्यू नाही. तर एक फोटो सोडायचा आणि 2 फोटो द्यायचं, म्हणजे जे काही छोटे छोटे 2 फोटो येतील त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा, काही इश्यू नाही. आणि जे काही बारीक बारीक बीट आहेत 27 तर इथून इकडे आपल्याला ॲड करायचं आहे ते, म्हणजे हे 2 तर म्हणजे एक मोठा बीट सोडून हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. तर काही इश्यू नाही, एकदम सोपं शिकणार. तर त्यानंतर डबल आपल्या शेकीपेटला इथून ओपन करायचं. त्यानंतर जे काही दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि कॉपी केल्यानंतर डबल आपल्या बीट मार्कला यायचं आहे. बीट मार्कला आल्यानंतर जे काही जे आता मोठे फोटो सोडले होते तर त्या सर्व मोठं फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे. तर काय इश्यू नाही हो, लक्ष देऊन ऐकणं सगळं समजते. तर या मोठ्या फोटोला दिला आहे, डबल या 2 बारच्या फोटोला आपण आधीचा दिलेला आहे. त्यानंतर या मोठ्या फोटोला आम्ही हा इफेक्ट दिला, तर डबल एक म्हणजे या 2 दिलेला आहे आणि डबल या मोठ्या फोटोला मी दिला. तर म्हणजे काय करायचं, 2 फोटो सोडायचे आणि हा इफेक्ट पेस्ट करत यायचं. हो, काही इश्यू आहे का. तर इथून जे काही छोटे छोटे फोटो असतील 27.5 आणि ज्याच्या इकडे म्हणजे हे मोठा फोटो आहे तर या मोठ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट बॅक यायचं आणि डबल आपल्या शेकी काय जे असेल ते इथून ओपन करायचं. हो, जे काय शेवटच्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी मारायचा. कॉपी केल्या नंतर इथून बॅक यायचं, डबल आपल्या बीट मार्कला यायचं आणि जे काय आता शेवटला जे काही बारीक 27 इकडे जे काही बीट असतील तर हे छोटे सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. आणि जे काय मग तुमचा लोगो फिगो असेल तर लोगो फिगो ॲड करून घ्यायचा, काही विषय नाही हो. तर लोगो फिगो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर तुमचा व्हिडिओ तर बनवून रेडी झालेला आहे, तर लोगो असेल तर ॲड करून घ्या.
नसेल तर काही नाही विषय तर ते कमेंट करून सांगू शकता, तर आपण दुसरा व्हिडिओ लोगोवर पण बनवूया. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. तर भेटू दुसऱ्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.